समृद्ध करणारा अनुभव होता. याचं कारण असं की दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून वैयक्तिकरित्या मला या सगळ्यांकडून खूप शिकायला मिळालं. किंवा सगळ्यात महत्त्वाचं जे असतं की आता अनिकेत आणि हे सुद्धा सगळे सांगतील की मामांच्या बरोबर काम करताना पहिल्या दिवशी त्यांनीच आम्हाला कम्फर्टेबल केलं की काय म्हणजे इतके सहज होते, ते अप्रोचेबल होते आणि त्या सहजपणामुळे कॉन्फिडन्स वाढून किंवा त्यांनी ज्या पद्धतीने इन्व्हॉल्व्ह होऊन सीनमधलं की अरे हे वाक्य असं नाही, या वाक्याने अशी मजा येते किंवा हे ज्या पद्धतीने गाईड केलं आणि फक्त मलाच असं नाही तर पूर्ण जे बाकीच्यांचे सीन चालू होते तेव्हा सुद्धा मामा सेटवर असायचे. असं कधीही घडलं नाही की मामा त्यांच्या मेकअप रूममध्ये किंवा याच्यात वॅनिटीत जाऊन बसलेत. तर ह्या आमच्या सगळ्यांसाठीच खूप शिकण्याचा खूप मोठा धडा होता आंधळे कोशिंबिरा. हा एक भाग झाला मामाच्या बाबतीत. दुसरं असं झालं होतं की मला एक भाऊ आहे आनंद इंगळे नावाचा. काही जबाबदाऱ्या असतात आता माणसांच्या. नाही पण त्याचं गमत अशी की आमच्या दोघांचं लहानपणापासून बऱ्याच वेळेला आमच्यात फार अंतर नाही आहे आणि आम्ही लहानपणापासून बऱ्याच वेळेला आमची आवड एकच होती. म्हणजे एकाच पद्धतीचे सिनेमे आवडणं, एकाच पद्धतीचा विनोद आवडणं किंवा कित्येक रात्री मला आठवत आहेत की एकदा होताच्या मधलं मामांचं काम किंवा कुठली असे विविध कामं याच्यावरती आमची बोलणी व्हायची. सो त्याला ज्या वेळेला मी सांगितलं की असं असं झालं आणि मामा काम करतायत तर त्याच्यावरती तो मला म्हटला की याच्यावर एकच होऊ शकतं, एकतर तू मला या सिनेमात घेऊ शकतोस किंवा आपलं घर वेगळं होऊ शकतं. त्यामुळे तो अपरिहार्य होता. बरं हे करताना असाच अजून एक अवलिया मित्र ऋषिकेश जोशी की म्हणजे खरं तर मी बऱ्याच वेळा त्याचा गैरफायदाच घेतलाय की ऋषा हे तू करायचेस असं करून. पण हे सगळं करताना ना म्हणजे अनिकेत आणि हेमंत बरोबर मी पहिल्यांदाच काम केलं होतं. पण ह्या सगळ्यांबरोबर पहिल्या दिवसापासून आम्ही जे 27 दिवसाचं शेड्यूल केलं त्या 27 दिवसामध्ये कधीच असं कोणाला झालं नाही की अरे आपण कोणतरी वेगळे आहोत. ती टीम, ते टीमवर्क सगळं आणि ह्यासाठी लागणारा जो सपोर्ट असतो ना प्रोडक्शनकडून त्यासाठी दोन माणसं ही नितीन वैद्य आणि सचिन अवस्थी जे थ्रूआउट सेटवरती होते आणि ज्यांनी फारच कमाल बॅकबोन ज्याला पण म्हणतो त्या पद्धतीने केला. अर्थात अन्व्या वगैरे तर होतेच होते. तर ह्या प्रोसेस ही फार फार मेमोरेबल प्रोसेस झाली. बरं हे करताना एक नक्की होतं की हा जो विनोदी चित्रपट करायचा आहे आपल्याला हा का विनोदी करतो आहोत हे आपल्याला आधी माहिती असायला हवं. फॉर द सेक ऑफ कॉमेडी तो असता कामा नये. ती पात्र त्या घटना ह्या अपरिहार्य असायला हव्या. कदाचित लहानपणापासून जे क्लासिक फिल्म्स बघितलेल्या आहेत चुपके चुपके असेल की जिथे तुम्हाला निखळ आनंद मिळतो. विसंवादामधला विनोद पु ल देशपांड्यांचा जो आहे तर तशा